नमस्कार मित्रांनो, निसर्ग हे जीवन आहे। आता पावसाळा लागला आहे। पावसाळ्यात किमान एक तरी झाड एका व्यक्तीने लावायला हवं, जेणेकरून आपला सर्वांना माहीत आहे, आपण शिकलो पण आहे की निसर्ग विना हे जीवन अशक्य आहे। म्हणून निसर्गाचे जतन करणे हे प्रत्येक सजीवाचे कर्तव्य आहे। आज मानव हा बुद्धिमान प्राणी असून निसर्गाचा ऱ्हास हा मानवच जास्त करत आहे, नाहीतर इतर पशु पक्षी जीव जनावर निसर्गाच्या सानिध्यात राहून आपले जीवन जगत आहे। निसर्गविना जीवन हे जगणं तुम्ही विचार करून बघा, होऊ शकतं का? निसर्गविना जीवन जगू शकतं का? जीवन जगणं अशक्य आहे। येणाऱ्या काळात खूप भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे। जर आपण निसर्गाची संरक्षण केले नाही, जतन केले नाही, तर येणाऱ्या काळात येणाऱ्या पिढीमध्ये लोक जगू शकणार नाही, अशी परिस्थिती उद्भवू शकते। आजच्या परिस्थितीत उन्हाळ्यात म्हणा 50 डिग्री सेल्सिअस तापमान जात आहे। अजून भविष्य काळात असाच निसर्गाचा ऱ्हास होता राहिला तर याच्यापेक्षा अधिक होऊन मानव जीवन धोक्यात येऊ शकतं। तसेच आपले पृथ्वी तलाव हे सुद्धा धोक्यात येऊ शकतं। आज ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रात प्रदूषणाच्या माध्यमातून नदी नाले गढूळ होत असताना दिसत आहे। प्लास्टिकचं अति प्रमाण असल्यामुळे जमिनीचा सुद्धा पाण्याचा स्राव हा निचरा व्यवस्थित होत नसून असे कित्येक कारणं आहेत की ज्याच्यामुळे या पृथ्वी तलावावर निसर्गाचे मध्ये परिवर्तन होत आहे। म्हणून माणसाने निसर्गासाठी किमान वर्षातनं एक झाड तरी लावावे। तरी आपणा सर्व समाज बांधवांना आमची विनंती आहे की आपण सर्वांनी किमान आयुष्यात येऊन एक झाड तरी लावावे, जेणेकरून आपले मुलं बाळं म्हणा किंवा आपले नातूपंतू सांगतील की हे आमच्या आजोबाने वृक्ष लावून गेले आहे। त्याचे फळ, एखादं फळचं झाड असलं तर फळ देईल, नाही तर सावली तर देणारच आहे। म्हणून निसर्ग हे सर्वांचं एक दैवतच आहे। या दैवताविना मानव काय कोणतंच पशुपक्षी जगू शकत नाही। तरी आपल्या सर्वांना विनंती आहे, या पावसाळ्यात एक तरी झाड लावा। खूप खूप धन्यवाद आमचं मनोगत ऐकल्याबद्दल।